नमस्कार मित्रांनो, मी चिपळूणचा अमर आणि मी जाणार होतो रानभाज्या आणण्यासाठी रानामध्ये. रानात जाण्यासाठी माझ्यासोबत श्रीकांत आणि सूरज सुद्धा होता. तर जाताना वाटेतच आम्हाला पाण्याचा परा सुद्धा भेटला. पाण्याच्या पऱ्यामध्ये हातपाय धुवून झाल्यानंतर आम्ही निघालो रानाच्या दिशेने. तर पुढे जात असताना आपल्याला काटल्याची भाजी भेटली व त्याची संपूर्ण माहिती आपल्याला सूरजनी सांगितली. मित्रांनो, आपल्याला काटलं मिळाले आणि ही काटलं आपण काढण्यासाठी आलो नव्हतो, पण ही चुकून आपल्याला भेटले. त्यामुळे आपण ही पण भाजी घेणार आहोत. आणि ही भाजी त्वचेसाठी देखील चांगली आहे, हृदयविकारासाठी देखील चांगली आहे. ही भाजी मधुमेहासाठी देखील ही फायदेशीर ठरते आणि त्यामध्ये प्रथिने देखील जास्त प्रमाणात आढळते. भाजीबद्दलची माहिती सांगून झाल्यानंतर आपण ती सर्व भाजी तोडली. त्यानंतर पिशवीमध्ये टाकून निघालो पुढच्या दिशेने. पुढे गेल्यावरती आपल्याला दुसरी रानभाजी भेटली. तर मित्रांनो, फायनली आपल्याला भारग्याची भाजी भेटली, ज्याच्यासाठी आपण आलो इथे सूरजला घेऊन. कारण त्यालाच माहिती आहे रानभाज्याची सर्व त्याला माहिती आहे, म्हणून त्याला घेऊन आलोय. भारग्याची भाजी काढल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला सूरजनी सांगितली. मित्रांनो, ही भारंगीची भाजी ही दम्यावरती अतिशय लाभदायक आहे, कारण ती कफ बाहेर काढते आणि श्वास घ्यायला मोकळं वाटतं एकदम. आणि दुसरं म्हणजे पचनक्रिया, आपली पचनक्रिया सुधारते त्याच्यामध्ये आणि रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते हिच्यामुळे. आणि दुसरं म्हणजे जर जंत झाले असतील पोटामध्ये तर त्यावरती देखील ही गुणकारी आहे भारंगीची भाजी. तर या भारंगीच्या भाजीला आम्ही भारग्याची भाजी बोलतो. तुम्ही काय बोलता मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याबद्दलची असलेली थोडी माहिती आम्ही सांगितली आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही देखील कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर ही भाजी काढून आणि पिशवीमध्ये टाकून आम्ही निघालो घरच्या दिशेने. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.